मायास किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आहे भोगी। तर आज मी भोगीची भाजी तुमच्याबरोबर शेअर करते। मी माझ्या पद्धतीमध्ये साध्या सोप्या पद्धतीत तुमच्याबरोबर ही भाजी शेअर करते। प्रत्येकजण जो तो आपापल्या पद्धतीने बनवतो, ते ही माझ्या पद्धतीने मी तुम्हाला भाजी दाखवते। तर ह्या भाज्यांमध्ये मी घेतलेले वांग, फरसबी, घेवडा, वालपापडी, वटाणा, गाजर, पावटा आणि हरभरा ह्या सर्व भाज्या घेतल्यात। तुम्ही जर भाजीवाल्याकडे गेल्या भोगीची भाजी मागितली तर भाजीवाला सर्व भाज्या तुम्हाला व्यवस्थित देतो। इथे मी भाजीसाठी वाटण काढून घेते। वल्ल खोबरं घेतलं थोडंसं, एक तुकडा अद्रकचा घेतला, 3-4 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 चम्मच तीळ आणि कोथिंबीर घेतली। हे सगळं बारीक पेस्ट करून घ्यायची आता मिक्सरला लावून। वाटण वाटून झालं आहे, अशी बारीक पेस्ट करून घ्यायची। आता आपण भाजी फोडणीला देऊया। मी गॅस चालू करून कढई ठेवली आणि त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकले आणि तेल पण आपलं चांगलं गरम झाले। आता यामध्ये मी कढीपत्त्याची फोडणी देते। गॅस फास्ट केला आहे मी आणि कढीपत्ता चांगला तडतडला की आपण वाटण केलेलं वाटण टाकून घेऊया। आता वाटण चांगलं परतून घ्यायचं, छान तेल सुटेपर्यंत वाटण परतवायचं। पाहू शकता वाटण किती छान परतून घेतलंय मी, वाटणाला पूर्ण तेल सुटले आणि असंच वाटण परतवायचं। जेवढं तुम्ही वाटण परतून घेणार तेलामध्ये छान, तेवढीच भाजी टेस्टी होते, चवीला छान होते। आता चवीपुरतं याच्यात मीठ टाकायचं, लाल तिखट टाकायचं। मी 1.5 चम्मच टाकले लाल तिखट, कारण मी याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पण टाकल्या होत्या वाटताना, म्हणून लाल तिखट थोडंसं बेताने टाकायचं। आणि हळद टाकायची अर्धा चम्मच। आणि हे सर्व मसाले टाकल्यावर परत एकदा छान परतून घ्यायचं, सगळं एकजीव झालं पाहिजे। पाहू शकता वाटण खूप छान परतले गेलेले आपलं आणि छान वाटणाचा असा गोळा झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये भाजी टाकून घेऊया। भाजी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली। भाजी टाकल्यावर पण परत एकदा भाजी छानपैकी परतून घ्यायची, जेणेकरून ते आपलं सगळं वाटण सर्व भाजीला लागेल, सर्व मसाला व्यवस्थित। भाजी आपली परतून झालेली आहे। आता पाहू शकता कलर किती एक नंबर आला आहे। आता भाजीमध्ये पाणी टाकून घेऊया आणि तुम्हाला पातळ किंवा घट्ट पाहिजे ते तुमच्या आवडीनुसार आहे। मग आमच्याकडे पातळ बनवतात, भाकरीवर चुरून खाण्यासाठी। पाहू शकता मला जेवढी पातळ पाहिजे तेवढी मी केली आहे, कारण की आता ह्या सर्व भाज्या शिजणार आहेत। मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी टाकलं, कारण की आपल्याला भाजी शिजवायची पण आहे आणि जेव्हा भाजी शिजते तेव्हा रस्सा कमी होतो, म्हणून मी थोडंसं पाणी वाढवून टाकलेलं आहे। तुम्हाला कमी रश्श्याची पाहिजे असेल किंवा सुकी पाहिजे असेल तसं पण तुम्ही करू शकता, वाफेवर होती। आता आपण भाजीला चांगलं 15 ते 20 मिनटं शिजून घेऊया। बघूया भाजी आपली झाली का, आणि पाहू शकता भाजी झालेली आहे आपली। बघा मी किती रस्सा केला होता आणि बघा आटून किती कमी झाली आहे। पाहू शकता कलर वगैरे एक नंबर झालेला आहे। भाजी मी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा। खूप साधी, खूप सोप्या पद्धतीने मी तुमच्याबरोबर शेअर केली। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। परत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत।